नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. कसा आहात तुम्ही? स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस, लय दिवस झाले आपले ब्लॉग वगैरे काय आले नाही, तर म्हणलं आज ब्लॉग वगैरे टाकावे नाही का, म्हणजे कसं आपलं चॅनल पण चालू राहील. तर त्यासाठी आता आपण बरोबर मी तर त्याची ट्रिप करायला जे पहिल्यापासून ब्लॉग बघते त्याला माहिती होतं त्याची ट्रिप काय काय नाही. तर आता ते सगळं करण्यासाठी निघालं आणि आता खाली येऊन मी गाडी चालू करतोय. पप्पा तर काय अजून आले नाही आरशीसाठी. पप्पा तर काय अजून आलेले नाही. पप्पा आता येते, मग आम्ही जाणार आहे परत दूध टाकण्यासाठी. आता वाजले किती वाजले, अजून लय लेट झालेलं आहे, म्हणजे उशिरा ट्रिप होती. आज 5:30 वाजले. आज 5:30ला बोलवलं होतं, 6ला बोलवलं होतं, म्हणजे आम्ही अर्धा तास आधी चाललो, म्हणजे लवकर जाऊन पोहोचते. आता गाडी बिडी पुसली आहे मी, 10 मिनिटं आधी गाडी चालू करून ठेवायला लागते ना, त्यावेळेस चांगलं होतं. तेव्हा गाड्या पुसली मी. काल आम्ही एअरबॉक्स गुरुवार होता त्यामुळे घरात नेला होता, वाजवलं. तर बाकी काय नाही. आता जातो जरा तिकडं पाणी बिणी मारायचे बॉटलमध्ये लावायला. आता गाडी गरम होती आमची कधी कधी, आणि गाडी गरम झाली ना की त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागते गार. त्याला कुठं नाही पटापटा सगळं हात चालवावं लागते. त्यासाठी बघा आता माझा हात सगळं भरला आहे ऑइलला हात लावलं. आता मी काय करतो, पटकन पप्पाची वाट बघतो. मग पप्पा आली की मग आम्ही निघू पुढं. आपल्याला साऊंड पण लावायचं आहे. साऊंड पहिले टेस्टिंग द्यावं साऊंडची. आत्ता नको, थोड्या वेळाने देऊ. त्या साईडला बंगला आहे ना, ते काकावर त्या झोपलेले उठलेले असलेलं चालतंय. मग भेटू थोड्या वेळात. तर काय तर पप्पा पण आलेले आहे तिकडं, आणि इकडे मम्मी पण आलेली आहे. मम्मी मोबाईल गेलेली आहे तिकडं कामाला ना. आता आम्ही चाललोय पुढं मुंडेमध्ये दूध भरायला. इकडं आपलं साऊंड वगैरे तर हे गाईस, आता आम्ही डेअरीमध्ये पोचलेले आहे आणि पप्पा गेलेले आहेत मागं, म्हणजे दूध वगैरे सगळं बघायण्यासाठी नीट आहे का नाही. मी पण जातो त्याच्याबरोबर. हे जाऊ, इकडं आपलं दूध काढून ठेवलेलं आहे. इकडं पप्पा बघते ते हे अख्खी कॅरेट आपल्याला याच्यात भरायचेत. अरे पप्पा इकडं सगळं एक मिनिट. तर हे गाईस, आता आम्ही दूध वगैरे भरून निघालेले आहे. आता मी पटपट बिलं बनवतोय सगळी. इकडं बिल बनवले, इकडं बनवायचं आहे बघा, गोफणे डेअरी सगळं. इकडं नाव टाकायचं, इकडं तारीख टाकायची, इकडं मिल्क फक्त लिहायचं, इकडं लिटर लिहायचं, आणि इकडं सही करायची. आता आपण गाडी लावत करू ती. हे नाही आपण हे ऐकू. हे गाणं आपल्याला आवडत. लेकिन सोनिया, एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दीवानो, मुझे पहचानो, कहाँ से आया? अरे दीवानो,
सगळ्यात पहिल्या कंपनीला आलेलं आहे. इकडे 3 लिटर आहे आम्हाला. इकडे ऑटोमॅटिक आहे सगळं बघा. अख्खी कंपनीमध्ये कोणच नाही, अख्खं मोकळं ते अरे घाबरता नाही. तर पप्पा इकडे दूध काढायला गेलं आतमध्ये जायचं होतं, मला सांगायचं की तर हे काय आता आम्ही आमच्या दुसऱ्या कंपनीला आलोय, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. इथं मम्मीची मैत्रीण पण कामाला जाते, जी काल तुम्ही कालचा तिचा ब्लॉग बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये ती बेस्ट फ्रेंड म्हणली होती बघा. ती मैत्रीण आरती काकू आहेत ना, इकडं कामाला जाते वरती. कुठल्या कंपनी जाते तर इंटँगल का ट्रू कनेक्ट माहीत नाही. इंटँगल का ट्रू कनेक्ट कुठल्या तरी कंपनीत जाते. तिथं आम्ही पण दूध टाकायला जातो. इकडून असं वरती न्यायचं आणि तिकडं लिफ्ट आहे, तिथनं असं द्यायचं. गेलेले तिकडं सिंक्रोला सोनोफ्लेक्सला. आणि आता मी आलेलो इकडे केअर म्हणून एक कंपनी ना, केअर म्हणून 8 लिटर आहे. याला फ्रेश आणि गोल्ड मिक्स आहे. 5व्या मधलं टाकायचे. अब इसको ओढ़ते ओढ़ते लेके जाएगा. उघड. आता इथनं खाली जायचं, मग चहाची तिथं जायचं. पप्पा तिकडे चहा प्यायला येतात. तिकडून लवकर येतात पप्पा माझ्यापेक्षा. पप्पा मी उशीर जातो उलट, आणि पप्पा लवकर येतात. आता खाली जातो, पटाक दिवशी चहा पितो. चहा पिऊन आपल्याला अजून लई दूध टाकायचं. जात तशी घे. तिसरी कंपनी आहे पप्पाची, ती चौथी बेवडे. तर हे काय आता मी पप्पाची वाट बघत थांबलेले इकडं. पप्पा इकडून असे आतमधून लवकर येतात. इकडे कंपनी आहे ना अशी. इकडं मला एंट्री नाही, म्हणजे एंट्री आहे पण मी इकडे जातो ना समोर पाहिजे. मग इकडं जातो. इकडून अशी गेट आहे ना, इथनं आत जातो मी. आणि पप्पा इकडून आत जातात. आणि इकडं आमचं सातचं रोज आम्ही ह्याच्याकडे ह्या बायाकडे छापितो. हे भैया त्यांच्याकडे आम्ही जर छापितो. तरी काय आता आम्ही चहा वगैरे पिऊन आता आम्ही पुढे निघालेले आहे मारवलगड. मारवलला आज दूध 30 लिटर आहे. 30 आणि ते वरक म्हणून कंपनी आहे, त्याला 5 लिटर आहे. म्हणजे 35 लिटर आता आम्हाला वरती निघतं. आणि इकडं पण एक छानचं स्पॉट आहे. इकडं सगळे IT वाले ते वॉचमॅन काका. खाली पडले. चार 5 चला. पंचवीस हाँ ते काय आता आमची या ठिकाणी मस्ती चालू आहे. पप्पा माझा व्हिडिओ काढायला लागले आहे ना पप्पा. चला ऐसे पकड़ काय हिंदी आता झापूक पाचवर जाणार तरी दिला झापूक राहते.
चला तर हे काय जातं आम्ही मद्रासला दिले आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या कंपनीकडे. होंडाईला नाहीये, होंडा पण त्याला नाहीये. आता आम्ही फेअर क्वार्टरला जाणार आहे. तर आता आपण दूध संपल्यावरती भेटू, नाही तर असं करत गेलं तर लय मोठा होईल ब्लॉग, तुमचा टाइमपास होऊन जाईल. त्यासाठी आता आपण काय तसं काय नाही, टाइमपाससाठीच आपण व्हिडिओ करतोय. तर आम्ही जातो बटाक दिवशी सगळे दूध क्लिअर करतो आणि मग भेटू आपण. नंतर आम्हाला माझी गाडी पण चालवणार आहे, तेव्हा भेटू. तर काय हा आहे ना, हा एक मॉल आहे. ह्यालाच आता आम्ही दूध दिले. ह्याच्यामध्ये एक कॅन्टीन आहे ना, त्याला आम्ही दूध दिले. मद्रास म्हणून कॅन्टीन आहे, तिथं आम्ही एका जणाला दूध दिलंय. आणि हे फिनिक्स मॉल आहे. हा पूर्ण एवढा मोठा मॉल आहे. म्हणजे या पूर्ण मॉलला 30 लिटर नाही आहे. एका त्याच्या ह्याच्यामधलं जे असं असतं ना कॅन्टीन, आतमध्ये गेल्यानंतर त्याला एक फक्त 30 लिटर आहे. आणि आता हा बायपास आहे, इकडं बायपास आहे. इकडून आपल्याला इकडं जायचं सरळ जाऊन इकडं फेअर वॉटर एक आहे, त्याला देऊन मग ह्या रोडनी परत रिटर्न असं पाठीमागं तिकडं बायपासला जायचं आहे. पहिले ह्याला द्यायचं मग बायपासला जायचं. बायपासला पण एक कंपनी आहे ना, तर हे काय आता सगळीकडचं दूध टाकून झालंय. तर आता डायरेक्ट कंपनीत जाणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. आवडला असं लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तोपर्यंत आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा पार्ट 1 होता. आता जो ह्याच्यानंतरचा पण अजून अख्खा दिवसभराचा असणार आहे, तो पार्ट 2 असणार आहे. तर लय ब्लॉग लय मोठा होऊन जाईल, म्हणून त्यासाठी मग तिथंच आपण स्टॉप करतोय. आणि आता बघा पुढं झालं. आता आम्ही चाललोय कंपनीकडे. तर दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.